देशातील 90 कोटी जनतेसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। 15 ऑगस्टला देशभरात या 10 वस्तू मोफत मिळणार। 90 कोटी लोकांना 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालाय। याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार। 10 वस्तू ज्या सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे, ज्याला 1 रुपयाही खर्च येणार नाही। देशातील 90 कोटी नागरिकांसाठी हा क्रांतिकारी निर्णय असणार आहे। आपण जाणून घेतोय काय असणार पात्रता या 10 वस्तू मोफत मिळवण्यासाठी, ज्या अतिशय गरजेच्या वस्तू आहे। कोणत्या त्या 10 वस्तू आहे ज्या तुम्हाला मोफत मिळणार आहे, त्या मिळवण्यासाठी तुम्हाला काय पात्रता लागेल, कोणती कागदपत्र लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वस्तू तुम्हाला कुठे मिळतील। कारण की 15 ऑगस्ट पर्यंत जी लोक अर्ज करतील त्यांनाच या संधीचा फायदा मिळणार आहे। जे लोक लवकर अर्ज करतील त्यांनाच ह्या वस्तू मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत। सरकारकडून 10 मोठे गिफ्ट मिळणार। 5 योजनांच्या माध्यमातून 10 वस्तू आता सर्वसामान्याला मिळणार। यातील काही योजना जुन्या आहेत, तर काही योजना नवीन सुरू करण्यात आलेल्या आहेत, तर काही जुन्या योजनांमध्ये 2 दिवसापूर्वी महत्त्वाचे बदल केलेले आहेत। त्यामुळे तब्बल 10 वस्तू मोफत मिळणार आहे। या वस्तू आणि सेवा तुम्हाला मोफत मिळवायच्या असतील तर याच्यासाठीच्या पात्रता काय आहे, महत्त्वाचे निकष काय आहेत, या वस्तू कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, कुठे अर्ज करायचा, याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत। या वर्षीच्या 15 ऑगस्ट निमित्त नवीन योजनांची घोषणा झाली, जुन्या योजनांमध्ये बदल झाला आणि ज्यामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांना 10 वस्तू मोफत मिळणार आहे, ज्याचा लाभ 90 कोटी भारतीय लोकांना घेऊ शकतो। आता या 10 वस्तूंपैकी 2 वस्तू अशा आहेत की ज्या फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील जनतेला 2 गोष्टी एक्स्ट्रा मिळणार आहे। या 10 गोष्टींपैकी यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही फक्त बँक खातं उघडायचं आहे आणि ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपयाचा लाभ मिळणार। तर यातली दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त एक फोन करायचा आणि फोन करून सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळणार आहेत। तिसऱ्या गोष्टी अंतर्गत गॅस सिलेंडर, तर चौथ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे। 15 ऑगस्टच्या आधी जी लोक अर्ज करतील त्यांनाच या गोष्टी मिळणार आहेत। जे लोक गरजू आहेत त्यांच्यासाठीच या वस्तू मोफत मिळणार आहेत। त्यामुळे या योजना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व लोकांना मिळणार नाही। त्यामुळे यासाठी पात्रता आणि अटी ठेवण्यात आलेल्या आहे। जे लोक या पात्रता पूर्ण करतील, अटीत बसतील, कागदपत्र जमा करून अर्ज भरतील, त्यांना हे 10 वस्तू मिळणार आहे। या 10 वस्तूंपैकी 2 वस्तू फार खास आहे आणि ज्या फक्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे। महाराष्ट्राच्या जनतेला मोठं गिफ्ट मिळणार आहे। लक्षात घ्या, एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये 5 लाख रुपयाचा लाभ फक्त महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहे। तसेच यामध्ये एक अशी सेवा आहे, एक अशी विशेष योजना आहे की जर तुम्ही जॉब करत नसाल, तुम्ही नोकरी करत नसाल, तर तुम्ही फक्त एक फॉर्म भरायचा, तुम्हाला मोफत पेन्शन मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि इतकी चमत्कारिक गोष्ट आहे की जी फक्त म्हणजे एक फोन करून 10,000 रुपये मिळणार आहे, अशी एक याच्यामधली क्रांतिकारी योजना असणार आहे। तर या योजनेअंतर्गत एका योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत दवाखाना देखील मिळणार आहे। तर 5व्या योजनेअंतर्गत गाडी घेण्यासाठी देखील एक विशेष योजना आहे। शेतकऱ्यांसाठी देखील काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे। चला तर मग आपण डिटेल टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात, कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळतील, कोणत्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील, कशी पात्रता आहे, कोणते कागदपत्र लागतात, कुठे जाऊन या वस्तूंचा लाभ घ्यायचा, अगदी काही सेकंदात तुम्हाला अनमोल माहिती मिळून जाणार आहे। अगदी शॉर्ट मध्ये सांगतोय। फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहणं गरजेचं आहे। तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती शॉर्टकट मध्ये सांगणार आहे आणि ज्या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जास्त करून, तर ती तुम्ही कमेंट मध्ये कळू शकता। आता सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू, मोठी सेवा तुम्हाला मोफत मिळणार आहे, म्हणजे मोफत वीज मिळणार आहे। होय, प्रत्येकाच्या घरात वीज बिल जास्त येतं, थोडंफार वीज बिल कमी जास्त वापरण्यात आलं, थोड्याशा लाईटी जास्त लावल्या, उन्हाळ्यामध्ये थोडासा फॅन लावला जातो की लगेच वीज बिलाचा आकडा वाढता जातो। 100 युनिट, 200 युनिट, 300 युनिट त्या ठिकाणी वाढतो आणि लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात। काही ठिकाणी लोकांना चिंता येते की आता वीज बिल कसं भरायचं। तर आता सरकारने प्रत्येक घरामध्ये 300 युनिट मोफत वीज दिले जाणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, प्रत्येक घरामध्ये मोफत वीज मिळणार आहे 300 युनिट। आणि आता ही कशी मिळणार, कसा अर्ज करायचा, 15 ऑगस्ट पूर्वी कुठं अर्ज भरायचं हे सांगतो, पण त्याआधी दुसरी या महत्त्वाची सेवा तुम्हाला मोफत मिळणार ती म्हणजे गॅस सिलेंडर। होय, गॅस सिलेंडर, स्वयंपाकाचा गॅस संपला की लोकांचा हात पहिले खिशाकडे जातो आणि त्यांना वाटतं अरे बापरे इतका कसं काय महाग झाला, पण आता महागाई विसरा, गॅस सिलेंडर देखील सरकारकडून मोफत मिळणार आहे।
तेवढं सोडा, तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला किराणा म्हणजे गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले हे देखील मोफत मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे तुमचा दवाखान्याचा खर्च तब्बल 5 लाख रुपयापर्यंत जो आहे तो सरकारकडून मिळणार आहे. आता पहा, वीज कशी मोफत मिळणार, गॅस सिलेंडर कसा मोफत मिळणार, किराणा कसा मोफत मिळणार, वीज कशी मोफत मिळणार, सर्व काही सांगितलं जाणार आहे. कारण की पहिल्यांदाच या योजना आलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या, अन्यथा बाकीच्यांना फायदा होईल, तुम्हाला होणार नाही. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 300 युनिट मोफत वीज कशी मिळणार. आता बघा, सरकारने एक योजना पूर्वी चालू केली होती, जिला रूफटॉप सोलर योजना असं नाव दिलं होतं. आता त्या योजनेचं नाव बदललं आहे. आता तिला PM सूर्यघर योजना बनवलेलं आहे. तर या PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला 300 युनिट मोफत दिले जाणार आहे. तुम्हाला आता ही कशा पद्धतीनं मोफत मिळणार, तर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचा आहे. आता तुम्ही मला सोलर पॅनल बसवायचं, तर मग सोलर पॅनलला पैसे कुठून आणायचे, तर थांबा, सोलर पॅनलसाठी सरकार पैसे देणार. होय, तुम्हाला जवळपास 78,000 रुपये हे सरकारच्या माध्यमातून सोलर बसवण्यासाठी मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल. 78,000 रुपये एक छोटासा अर्ज भरा सोलर बसवण्यासाठी, आणि सोलरसाठी तुम्हाला तब्बल 78,000 रुपयाची सबसिडी मिळणार आहे. आता लक्षात घ्या, 1 किलोवॅटचा सोलर बसवला तर सरकार जवळपास 30,000 रुपयाची सबसिडी देतं. 2 किलोवॅट सोलरसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट सोलरसाठी 78,000 रुपयांची सबसिडी रोख तुमच्या खात्यामध्ये येत असते. आणि याच्या अंतर्गत नुसती 300 युनिट यूजच नाही, तर संपूर्ण वीज आयुष्यभर तुम्हाला मोफत मिळू शकते. 3 किलोवॅटचा जर प्लांट बसवला तर तुम्हाला कुठलंही वीज बिल येणार नाही, आणि सोबत त्याच्यासाठी लागणारा खर्चही सरकार देत आहे ना. अगदी भन्नाट योजना, मोफत वीज. आता त्यासाठी पात्रता भारताचा नागरिक असावं, घरी वीज कनेक्शन असावं, MSEBीचं असेल तर तुम्ही अर्ज तातडीने करू शकता. अर्जाची माहिती जर घ्यायची असेल तर कमेंट करा. आता दुसरी महत्वाची गोष्टी की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक आनंदाची एक लाट पसरली, आता किराणा मोफत मिळणार आहे. आता आजपर्यंत रेशन मिळत होतं, गहू तांदूळ मिळत होता, पण आता तुम्हाला डाळी, त्याचबरोबर मैदा, रवा, त्याचबरोबर सोयाबीन तेल, या सर्व गोष्टी मसाले सहित त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार. तर ते कसं मिळणार ते देखील सांगतो. पण त्याआधी गॅससाठी एक महत्त्वाची गोष्ट करण्यात आली आहे. गॅस मोफत मिळणार खास महाराष्ट्रामध्ये. आता पहा, उज्ज्वला योजना अंतर्गत महिलांच्या नावे ज्यांचे कनेक्शन होते त्यांना कन्सेशन दरावर त्या ठिकाणी गॅस मिळत होता. पण आता तो निर्णय महत्त्वाचा बदलला गेला आणि खास महाराष्ट्रासाठी मोफत 3 गॅस सिलेंडरची योजना सुरू झालेली तुम्हाला माहिती असेल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अंतर्गत ज्या ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर आहे त्यांच्या घरामध्ये त्यांना 3 गॅस सिलेंडर प्रतिवर्षी मिळणार आहे. आता याचा तुम्ही लाभ घेता का, आणि जर घेत नसाल तर याचा लाभ कसा घ्यायचा कमेंट करा, सगळं सांगणार आहे. आता तिसऱ्या महत्त्वाच्या योजनेकडे आपण वळतोय. तिसरी गोष्ट जी मोफत मिळणार ती म्हणजे किराणा. प्रत्येकाचा महिन्याच्या शेवटी मोठा खर्चाचं बजेट बिघडतं, कशामुळे किराणा घ्यायचा असतो. बऱ्याच वेळा महिन्याच्या 1-2 तारखेला 3 तारखेला किराणा भरला जातो, ज्यामध्ये पण बऱ्याच वेळा भाव वाढलेले असतात. साखरेचे वाढले, शेंगदाण्याचे वाढले, याचे वाढले. पण आता काळजी करू नका, सगळा किराणा मोफत मिळणार आहे. पहा, जो किराणा तुम्हाला लागतो, ज्यामध्ये साखर, तांदूळ, गहू, डाळी, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन तेल, हे सगळं सरकार देणार आहे. पहा, सरकारने पाठीमागे एक निर्णय घेतला होता, ज्याच्या अंतर्गत आता रेशन कार्डवर गहू तांदूळाऐवजी 12 वस्तू देण्याचं ठरलं होतं, ज्यामध्ये सगळ्या वस्तू म्हणजे साखर, गहू, डाळी, तांदूळ वगैरे सगळं देण्याचं ठरलं होतं. आता याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणार आहे. तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये याची चौकशी करू शकता, किंवा याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण संक्षिप्तमध्ये योजना सांगतोय, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती लागत असेल तर कमेंट करा. आता पुढची योजना 90 कोटी लोकांसाठी असणार आहे. ती म्हणजे आता जर कुणी आजारी पडलं तर आजारी पडल्यानंतर सरकार देणार 5 लाख रुपये. आता हे आजारी पडल्यावर 5 लाख मिळतात, पण शेवटची वस्तू अशी आहे किंवा शेवटची योजना अशी आहे की तुम्ही आजारी जर नसले, फक्त एक फोन करायचा, तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत सरकारकडून. आता पहिले 5 लाख रुपयाची योजना जाणून घेऊयात. पहा, सरकारने काय केलंय की मोफत दवाखाना आता मिळणार आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ही जी आहे तर ही प्रत्येकाला याचा लाभ मिळणार आहे. पहा, घरात कोणी आजारी पडलं तर लाखोंचा खर्च व्हायचा, पण आता आयुष्यमान कार्ड जर तुम्ही काढलं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या महात्मा फुले ज्या योजना आहेत किंवा इतरही योजना आहेत, तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाख 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आजारी होऊन बरे जरी झाले तर तुम्हाला मधल्या काळामध्ये तुमचा जो नोकरीला न झाल्यामुळे तुमचा जो आर्थिक बिघडलेला आहे, तर त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून पैसे देणार आहे. आता 10,000 रुपये कसे मिळणार. 10,000 रुपये ही अशी गोष्ट आहे
की जे तुम्हाला आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जनधन खातं उघडलं असेल तर तुम्हाला जनधन खातं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सुरू करण्यात आली आहे. आता ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय आहे तुम्हाला याविषयी थोडं जाणून घ्यायचं असेल तर पहा, ओव्हरड्राफ्ट ही अशी गोष्ट आहे की जर 6 महिने जुनं जर तुमचं जनधन खातं असेल तर तुम्ही जर त्यावर थोडाफार व्यवहार केला असेल तर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून 10,000 रुपये हे कर्ज म्हणून दिले जातात, ज्याच्यावर फारसा व्याजदर नसतो. पण तुमच्या जनधन खात्यावर हे तुम्हाला ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये मिळतात. तुम्हाला ते नंतर परतही द्यावे लागतात, पण तुमचं काम तेवढ्या काळात होत असतं. तर अशा विशेष योजना या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्वीपासूनच सुरू करण्यात आलेल्या होत्या. या व्यतिरिक्त घरकुलाची योजना असेल किंवा विश्वकर्मा योजना असेल, अनेक योजना आहेत. तुम्हाला कोणत्या योजनेविषयी जास्त माहिती घ्यायची आहे नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्ही त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवू शकू. कारण की यामध्ये जर माहिती द्यायला गेलो तर हा व्हिडिओ लांब होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या योजनेविषयी तुम्हाला माहिती आवश्यक आहे ते नक्की कमेंटमध्ये विचारा. कोणती योजना तुम्हाला यातली जास्त आवडली कमेंट करून कळवा. तुम्ही कोणत्या योजनेचा याआधी लाभ घेतलेला आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.